नमस्कार. टेट परीक्षेची तयारी करताना इंग्रजी व्याकरणाची थोडी भीती वाटते ना? त्यातही कंडिशनल्स म्हटलं की बऱ्याचदा डोक्याला हात लावायची वेळ येते. पण आज आपण हाच विषय असा काही डिकोड करणार आहोत की तुमचा 1 मार्क परीक्षेत 100% फिक्स होईल. चला तर मग कुठलाही वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. आजच्या या विश्लेषणात आपण कंडिशनल्स म्हणजे काय इथून सुरुवात करणार आहोत. मग त्याचे 4ही प्रकार 0, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. शेवटी आपण एक जबरदस्त क्विक गाईड बघणार आहोत आणि तुमच्या सरावासाठी काही टेस्ट स्टाईल प्रश्नही सोडवून बघू. सुरुवात करूया अगदी बेसिक गोष्टींपासून. कंडिशनलचा मूळ फॉर्म्युला काय आहे ते आधी बघूया. हा पाया पक्का झाला की पुढचं सगळं सोपं होतं. आता कंडिशनल्स म्हणजे नक्की काय? तर ही अशी वाक्य असतात जी एक अट आणि तिचा परिणाम सांगतात. म्हणजे बघा, जर अमुक एक गोष्ट झाली तर तमुक परिणाम नक्की होईल हे सांगण्याची ही एक पद्धत आहे. अगदी रोजच्या बोलण्यात आपण हे खूपदा वापरतोच की. याचं स्ट्रक्चर एकदम सोपं आहे. पहिली स्टेप म्हणजे इफ लावून घातलेली अट. जसं की इफ यू स्टडी हार्ड, जर तुम्ही खूप अभ्यास केलात. आणि दुसरी स्टेप म्हणजे त्याचा रिझल्ट, यू विल पास, म्हणजे तुम्ही पास व्हाल. जर आणि तरचं हे साधं सोपं गणित आहे. आता वळूया याच्या पहिल्या 2 प्रकारांकडे, जे शाश्वत सत्य आणि भविष्यातल्या खऱ्याखुऱ्या शक्यतांबद्दल बोलतात. सगळ्यात आधी झिरो कंडिशनल. हा प्रकार कधी वापरायचा? जेव्हा एखादा युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे त्रिकालाबाधित सत्य, वैज्ञानिक सत्य किंवा नेहमीची सवय सांगायची असते. याचं सूत्र अगदी पाठ करून ठेवा. इफच्या वाक्यात प्रेझेंट सिंपल आणि पुढच्या रिझल्टच्या वाक्यातही प्रेझेंट सिंपल, कारण हे सत्य आहे, ते कधीच बदलत नाही, होय ना? एक उदाहरण बघूया म्हणजे लगेच क्लिअर होईल. इफ यू हीट वॉटर इट बॉइल्स, म्हणजे जर तुम्ही पाणी तापवलं तर ते उकळतं. हे एक सायंटिफिक फॅक्ट आहे, बरोबर? त्यामुळे हीट आणि बॉइल्स दोन्ही प्रेझेंट सिंपलमध्येच आहेत. यात कुठलीही शंका नाही. हा रिझल्ट 100% गॅरंटेड आहे. त्यानंतर येतो फर्स्ट कंडिशनल. मगाशी आपण गॅरंटीड फॅक्ट्स पाहिले, पण हा प्रकार भविष्यात खऱ्या अर्थाने होऊ शकणाऱ्या शक्यतांसाठी वापरतात. इथे फॉर्म्युला थोडा बदलतो बरं का. इफच्या वाक्यात प्रेझेंट सिंपलच राहतो, पण रिझल्टच्या वाक्यात विल आणि त्यासोबत क्रियापदाचं मूळ रूप येतं. जसं की इफ यू वर्क हार्ड यू विल सक्सीड. जर तुम्ही मेहनत घेतली तर तुम्हाला यश नक्की मिळेल. हे भविष्यातली एक एकदम पॉझिटिव्ह शक्यता आहे. त्यामुळे रिझल्टमध्ये आपण विल सक्सीड वापरलंय. हा काळाचा बदल इथे खूप बारकाईने लक्षात ठेवायचा आहे. आणि आता लक्ष द्या, हा आहे टेट परीक्षेतला सर्वात मोठा ट्रॅप. अनेकदा इफ यू विल स्टडी यू विल पास असं वाक्य परीक्षेत दिलं जातं आणि आपला गोंधळ उडतो. पण लक्षात ठेवा, इफच्या क्लॉजमध्ये विल हा शब्द कधीही अजिबात येत नाही. योग्य वाक्य आहे इफ यू स्टडी यू विल पास. हा एक छोटासा नियम लक्षात ठेवलात तर परीक्षेत तुमचा 1 मार्क कुठेच गेला नाही. चला, इथपर्यंत वास्तवादी गोष्टी समजल्या. आता पुढच्या टप्प्यात जाऊया, जिथे आपण पूर्णपणे काल्पनिक किंवा भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत. हा आहे सेकंड कंडिशनल. याचा वापर निव्वळ काल्पनिक किंवा अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीसाठी होतो. याचं सूत्र कसं आहे? इफ सोबत पास सिंपल म्हणजे भूतकाळ येतो आणि रिझल्टच्या वाक्यात विलच्या जागी वुड आणि क्रियापदाचं मूळ रूप वापरलं जातं. एक मस्त उदाहरण घेऊया. इफ आय वर अ बर्ड आय वुड फ्लाय. जर मी पक्षी असतो तर उडालो असतो. आता आपण पक्षी होऊ शकत नाही, ही निव्वळ एक कल्पना आहे. आणि इथेच टेट्सचा अजून एक गोल्डन रूल लक्षात ठेवा. काल्पनिक वाक्यांमध्ये नेहमी आय वेअर वापरतात. आय वॉज चुकूनही वापरायचं नाही. हे डोक्यात अगदी पक्क फिट करून ठेवा. आता येऊया थर्ड कंडिशनलवर. हा प्रकार भूतकाळातील अशा गोष्टींसाठी वापरतात ज्या आता आपण बदलूच शकत नाही. बऱ्याचदा अरे रे असं करायला हवं होतं असा पश्चाताप व्यक्त करताना हे वापरतात. याचं सूत्र थोडं मोठं आहे. इफ सोबत पास्ट परफेक्ट म्हणजे पूर्ण भूतकाळ आणि रिझल्टमध्ये वुड हॅव सोबत क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे V3. याचं उदाहरण बघा. इफ शी हॅड स्टडीड शी वुड हॅव पास्ड. जर तिने अभ्यास केला असता तर ती पास झाली असती. याचा सरळ अर्थ काय? तिने अभ्यास केलाही नाही आणि ती पासही झाली नाही. आता वेळ निघून गेलीये. हॅड स्टडीड आणि वुड हॅव पास्ड ही रचना हीच अशक्य परिस्थिती अगदी अचूकपणे सांगते. आता हे सगळे नियम ऐकून थोडा गोंधळ उडाल्यासारखं वाटत असेल, होय ना? काही काळजी करू नका. आपण आता या सगळ्याचं एक मास्टर चीट शीट बघूया. ही तुलनात्मक टेबल तुमच्या खूप कामी येणार आहे. ह्याचा मनातल्या मनात एक स्क्रीनशॉटच काढून ठेवा. बघा, 0 म्हणजे फॅक्ट्स, जिथे दोन्हीकडे प्रेझेंट आहे. फर्स्ट म्हणजे रिअल फ्युचर, जिथे प्रेझेंट आणि विल आहे.
सेकंड म्हणजे इमॅजिनरी किंवा काल्पनिक, जिथे पास्ट आणि वुड आहे. आणि थर्ड म्हणजे भूतकाळातील बदलता न येणारी परिस्थिती, जिथे पास्ट परफेक्ट आणि वुड हॅव आहे. आहे ना एकदम सोपं? नियम शिकून झाले, फॉर्म्युले समजले, पण जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत कॉन्फिडन्स कसा येणार? चला तर मग मिळालेल्या या ज्ञानाची चाचणी घेऊया आणि टेटच्या पॅटर्ननुसार काही प्रश्न सोडवून बघूया. तुमच्यासमोर हा पहिला प्रश्न. इफ यू हीट आईज इट डॅश. पर्याय आहेत ए मेल्ट्स, बी मेल्टेड, सी विल मेल्ट. आता थोडा विचार करा. बर्फाला उष्णता दिली तर तो वितळतोच. हे कुठल्या प्रकारचं सत्य आहे? आणि मग इथे कोणता कंडिशनल बसेल? तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे. उत्तर आहे पर्याय ए मेल्ट्स. बर्फ वितळणं हे एक सायंटिफिक फॅक्ट आहे आणि मगाशीच आपण पाहिलंय की फॅक्ट्ससाठी नेहमी झिरो कंडिशनल वापरतात, जिथे दोन्ही भागात वर्तमान काळच येतो. आता दुसरा प्रश्न बघा. इफ आय वर रिच आय डॅश अ कार. पर्याय आहेत ए बाय, बी वुड बाय, सी बॉट. वाक्याच्या सुरुवातीलाच इफ आय वर रिच आहे, म्हणजे जर मी श्रीमंत असतो अशी निव्वळ कल्पना केलीये. मग आता आठवा तर नियम आणि सांगा योग्य उत्तर काय असेल? परफेक्ट. उत्तर आहे पर्याय बी वुड बाय. ही पूर्णपणे काल्पनिक परिस्थिती आहे आणि त्यासाठी आपण सेकंड कंडिशनल वापरतो, ज्याचा फॉर्म्युला आहे पास्ट सिम्पल आणि वुड. आणि हा शेवटचा सराव प्रश्न. इफ शी हॅड वर्कड हार्ड शी डॅश. पर्याय ए विल पास, बी वुड पास, सी वुड हॅव पास्ड. इथे हॅड वर्कड हार्ड म्हणजे पास्ट परफेक्ट आलाय. ही भूतकाळातील कोणती परिस्थिती आहे बरं? आपलं चीटशीट आठवा म्हणजे उत्तर लगेच सापडेल. बरोबर ओळखलत. याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी वुड हॅव पास्ड. थर्ड कंडिशनलच्या नियमानुसार भूतकाळातल्या अशक्य गोष्टींसाठी हीच रचना एकदम परफेक्ट आहे. आता तुम्हाला हे कंडिशनल्स अगदी पक्के समजले असतील याची मला खात्री आहे. हा जर तरचा खेळ एकदा समजला की तुमचा 1 मार्क फिक्सच. बरं, जाता जाता मला सांगा, इंग्रजी व्याकरणाचा असा कोणता दुसरा कठीण वाटणारा विषय आहे ज्यावर तुम्हाला असंच सोपं आणि मुद्देसूद विश्लेषण हवंय? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण लवकरच भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत जोमाने अभ्यास सुरू ठेवा.